डॉक्टर भारत पाटणकर यांच्या कार्यगौरव सोहळ्यासाठी उपस्थित असलेले आपल्या भारताचे ज्येष्ठ नेते श्री शरदचंद्ररावजी पवार, माझ्याबरोबर दिल्लीमध्ये खासदार म्हणून उपस्थित असलेले श्री विशाल पाटील, आमदार ऋतुराज पाटील, ज्यांच्यासाठी आपण इथं सर्व आज एकत्र आलो आहोत ते आपले डॉक्टर भारत पाटणकर, माननीय गोपाळ गुरु, माननीय मनीषा गुप्ते, माननीय कृष्णा पाटील, माननीय संपतराव देसाई आणि आज इथं सर्व उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आज आपण डॉक्टर भारत पाटणकर यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी इथं आपण सर्व एकत्र आलो आहोत आणि या भरगच्च सभागृहामध्ये उपस्थित राहून आपण जो त्यांचा सत्कार करतोय तो फार महत्त्वाचा आहे। डॉक्टर पाटणकर हे सर्वसामान्यांसाठी सातत्याने झटपट करत असत आणि बघता बघता त्यांनी पूर्ण समाजाला बदलण्याच्या दृष्टिकोनातून जे कार्य केले ते कौतुकास्पद आहे आणि समाज बदलला पाहिजे आणि या बदलण्यामध्ये त्यांचा जो विचार आहे, मोठेपणा आहे आणि योग्य मार्गदर्शन आहे हे महत्त्वाचं आहे। कारण समाज आहे तसाच राहिला तर चालणार नाही हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे। समाजामध्ये काही लोकांना लेफ्टिस्ट म्हणतात, काही लोकांना राईटिस्ट म्हणतात, ही गोष्ट वेगळी आहे, पण हा वेगळा विचार आहे की जो भारत पाटणकरांनी आपल्याला दिला आहे। लेफ्ट हो या राईट हो, आपल्याला समाजाला सुधारण्याच्या दृष्टिकोनातून समाजासाठी काम करायचं आहे असा विचार त्यांनी जो दिला हा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा आहे। आपल्या भारताला सुद्धा डाव्यांची मोठी परंपरा आहे आणि डाव्यांच्या परंपरेच्या माध्यमातून अनेक वेळा आपल्याला भारताला योग्य दिशासुद्धा मिळत राहिलेली आहे। कारण हा वर्ग असा आहे की तो सर्वसामान्यांसाठी काम करतोय, मोठमोठ्यांसाठी काम करणारा हा वर्ग नाही आणि म्हणूनच भारत पाटणकरांनी जे जसं काम सगळ्यांसाठी जे करायचं ठरवलं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। सर्वसामान्यांचं जेव्हा आपण काम करतोय तेव्हा खऱ्या अर्थाने जनतेचं काम आणि सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचा विचार जो त्यांनी ठेवला आहे तो सुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे। अशा तऱ्हेने कोल्हापूर ही जी नगरी आहे जिथं सगळ्या तऱ्हेचे विचार येतात जातात, परंतु आपला हा विचार डॉक्टर पाटणकरांचा विचार हा सातत्याने इथं रुजवला जाईल आणि निश्चितच सर्वसामान्यांसाठी आपण सर्वच प्रयत्नशील राहू, यात काय प्रश्न नाही आहे। आणि म्हणूनच आज त्यांना 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आज जो आपण इथं सत्कार केला तो माझ्या मते फार महत्त्वाचा आहे आणि अशा तऱ्हेने लोकांचा आपण जेव्हा 75वीचा सत्कार करतोय तेव्हा 75 वर्ष अनेकांचे होतात, पण 75 वर्षांच्या नंतर सत्कार त्यांचा करायचा आणि ज्याचा कार्याचा सत्कार करायचा म्हणजे त्यांचं कार्य हे फार महत्त्वाचं आहे असंच म्हटलं तर चुकीचं होणार नाही। म्हणून या प्रसंगी त्यांना मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना शुभेच्छा व्यक्त करून आणि
भारतामध्ये चळवळ ही कायम चालू राहील, कोल्हापूरमध्ये तर आहेच आहे आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा चालू राहील अशी आशा व खात्री व्यक्त करून आणि जनतेसाठी योग्य दिशा सातत्याने त्यांच्याकडनं मिळत राहील अशी अपेक्षा व्यक्त करून मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बंधूंनो, यानंतर आपण विचार ऐकूयात. ज्येष्ठ विचारवंत आपण सर्वांचे मार्गदर्शक डॉक्टर गोपाळ गुरु सरांचे. व्यासपीठावरील मान्यवर पाहुणे, माननीय शरदचंद्र पवार, खासदार शाहू महाराज, खासदार विशाल पाटील, आमदार ऋतुराज पाटील आणि ज्यांच्यासाठी आपण सगळे इथे जमलेलो आहोत ते सन्मान मूर्ती डॉक्टर भारत पाटणकर, मनीषा आणि मित्रहो, मैत्रिणींनो, मित्रांनो, आपण अगोदरच्या वक्त्यांच्या भाषणातून भारत पाटणकरांच्या संघर्षमय जीवनाचा आलेख ऐकला आणि त्याबद्दल मला त्याची पुनरावृत्ती करायची नाही, जरा नवीन वेगळं काहीतरी सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. मला 8 मिनटं दिलेले आहेत. 8 मिनटात 8 मुद्दे मी पटापट मांडतो. पहिली गोष्ट अशी आहे की जो डाव्या विचाराचा असतो, भारत पाटणकर सारखा, त्याच्या संदर्भामध्ये आपण त्यांनी त्याग केला हे त्यागाची भावना व्यक्त करू शकतो. कारण कम्युनिस्टांमध्ये त्याग ही कल्पना फारशी तिला फारसा वाव दिला जात नाही, त्याला महत्त्व दिलं जात नाही. कारण की कम्युनिस्ट कधी त्याग सांगत नाही, म्हणून ते सांगत नसल्यामुळे त्यागाचं मूल्य फार मोठं आहे. जे कोणी त्याग सांगतात, मी अमकं केलं टमकं केलं, ते त्यागाचं मूल्य कमी करतात. त्यामुळे भारतचं माझं मला वाटतं 40च्या पुढे 1980 साली जेव्हा तो विद्यापीठावरती मोर्चा घेऊन आला होता, नाच गाणं बंद करा आणि संशोधन करा, तेव्हा म्हटलं हा एक वेगळ्या दिशेनं निराग्रस्त आहे आणि त्याच्यामुळे माझं आणि त्याची नाळ जुळली. म्हणून तो त्याग सांगत नाही आहे. जे कोणी त्याग सांगतात ते त्यागाचं अवमूल्यन करतात. म्हणून मी त्याग, तो MBBS झाला, MD साठी गेला होता, ते काही सांगणार नाही. फॅमिली किती मोठी तेही सांगणार नाही. पण संघर्षामध्ये त्याचा काय ध्यास आहे, कायम पद्धतीनं सत्याचा शोध, आणि सत्य काय आहे त्याच्या लेखी, बुद्ध आहे जग बदलण्याचं, हे सत्य आहे का? ते तर आहे, त्याचा एक भाग आहे. परंतु वास्तव बदलता येतं हे सत्य आहे. काय वास्तव आहे? धरणग्रस्तांचे प्रश्न आहेत, प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न आहेत, परित्यक्त्या स्त्रियांचे प्रश्न आहेत, दलितांचे, आदिवासी स्त्रियांचे प्रश्न आहेत. हे वास्तव आहे. हे वास्तव बदलायला पाहिजे आणि ते बदलता येतं हे सांगण्याचं सत्य भारत गेली कित्येक वर्ष करतो आहे. त्यामुळे सत्य भारत नेहमीच सांगत राहतो. आणि आजकालच्या काळामध्ये, अलीकडच्या काळामध्ये, जेव्हा सत्तेचा उगम असत्यातून होतो, आता मी नावं घेत नाहीत, जेव्हा सत्तेचा उगम असत्यातून होतो तेव्हा ही सत्ता सत्याला खूप घाबरते. म्हणूनही आता त्याच्या पोलीस संरक्षण होतं तुला, आता आहे का संरक्षण? नाही आहे. सत्याला सत्ता घाबरते.
ही ताकद आहे भारतची. पण हा एक पहिला मुद्दा आहे की सत्याला सत्ता घाबरते, ते त्याच्या व्यवहारातनं त्याच्या विचारातनं आपल्याला दिसलं. दुसरा मुद्दा असा आहे की त्यांनी दाखवून दिलं आणि मला ते पटलं आहे मागचे 40-42 वर्षाच्या ह्याच्यामध्ये की सत्याला, सत्य विचाराला ॲड्रेस असतो का, पत्ता असतो का? सत्य विचाराला पत्ता या कुठनं आला आहे त्याचा काही ॲड्रेस असतो आहे? मला वाटतं ॲड्रेस नसतो आहे. जसं वामनदादाचे 2 गीतं त्यांनी सादर केलीत, त्यातलं एक गीत फार महत्त्वाचं आहे, वादळ वारा. भारत वादळ वारा आहे आणि तो वादळ वारा कासेगावातनं वाहतो आणि सगळीकडे पसरतो. तो लोळवतो, तो शांतही करतो. असा तो वादळ वारा आहे, त्याचा आपण सन्मान करतो आहे. वादळ वारा हा राजवाड्यातून, राजर्षी शाहू महाराज, वादळ वारा हा शिवाजी महाराजांच्या माध्यमातनं, बडोद्यातनं वाहतोय. तो BDT चाळीतनं आंबेडकरांच्या, बाबासाहेबांच्या माध्यमातनं वाहतोय आणि तो 7 समुद्र ओलांडून सुद्धा येतो. असा तो वादळ वारा आहे. म्हणून हा वादळ वाऱ्याला पत्ता नाही आहे, ॲड्रेस नाही आहे. म्हणून जेव्हा भारत एक व्यक्ती संपूर्ण विचार बनतो, तो विचार वादळ वाऱ्यासारखा वाहत असतो आणि त्याच्या दोन पैलूत लोळवतो आणि शांतही करतो. असा तो वादळ वाऱ्याचा आपल्याला